बरोबर आहे. 80 किलो माल एका झाडावर निघतोय. किती? 80 किलो. 80 किलो. हो, 80 किलो पेक्षा जास्त माल एका झाडावर निघतो. आप- किंवा आडत्याकडे जर माल टाकला तर पहिलं माझा माल संपल तेव्हा दुसऱ्याचा घेते ती, कारण माझ्या बोराची चवच वेगळी लागते. आता तुमच्या आजूबाजूला बुरीच्या बागा असतील ना, आहेत ना. काय परिस्थिती त्यांच्यावाली? नाही नाही, ही एवढं सेटिंग ती नाहीच. अहो, ही लिक्विड खतं जर सोडली की दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्याच्यावर जाणवते. तिसऱ्या दिवशी झाडात फरक पडतो. अरे बाप, असा आठवडा लागत नाही. म्हणजे कोणत्या झाडासाठी बघा तुम्ही. नाही हे बघा. सेटिंग सगळीकडे माल खटाखटच. असं म्हणजे या ना पुढं असं कमी जास्तपणा कुठं नाही. हे बघा, प्रत्येक कांडोकांडी माल निघालाय. काय वाटतं तुम्हाला रिझल्ट काय वाटतं? नाही नाही, गेल्या वर्षी आता वापरतो एकच नंबर त्याचा रिझल्ट आहे. साहेब नमस्कार. नमस्ते नमस्ते. तुमचा नाव आणि इथला ॲड्रेस सांगा ना. मी गोपाळ रघुनाथ जाधव, गाव भाडळी खुर्द, तालुका फलटण, जिल्हा सातारा. बरं, आता आपण आपला हा बोराचा प्लॉट बघतोय, हो. बरोबर आहे. याची व्हरायटी कोणती आहे? ही सुंदरी व्हरायटी, सुंदरी नाव आहे हिचं. सुंदरी. हा. अच्छा, तुम्ही याची कधी म्हणजे आज प्लॉटला किती वर जाईल लागण करून? ही दुसरा बार आहे आता. दुसरा बार आहे. हा, बार दुसरा आहे. दुसरा बार पकडला आपण आज याला. हा. आपण जर आज झाडाचं निरीक्षण केलं हा. ते जबरदस्त आहे. हा. म्हणजे निघालेलं फुल, हे बाई सेटिंग बरोबर आहे की नाही. हो. दुसरा मुद्दा कॅनोपी, काळोखी जबरदस्त आहे एकदम पार. हो. आणि खाली बघा ना तुम्ही माल बघा तेव्हा काय म्हणजे चित्रच वेगळं आहे आज. काय याचं रहस्य काय सांगा ना आम्हाला तुम्ही. त्याला SBTचं फक्त लिक्विड सोडतोय. मला गैरसोय असल्यामुळं त्याचं ते कृषी धन पूर्ण शेड्यूल वापरता नाही आलं. वापरता आलं नाही. ती जर वापरलं असतं तर ह्याच्या डबल कार्यक्रम झाला असता. बरोबर आहे. पण आपण आज याला काय काय यूज केलंय? आता ह्याला 1840, 10-26-26, 24-24 आणि सॉइल बुस्टर. जे तुम्ही नावं सांगितलं आता 10-26 वगैरे, बरोबर आहे. हा. ते रासायनिक मधलं आहे का नाही नाही, सगळं ऑर्गॅनिक. आपलं बायो NPK मधलं पूर्ण तुम्ही यूज केलंय? हा, पूर्ण यूज केला. काय वाटतं तुम्हाला रिझल्ट काय वाटतं? नाही नाही, गेल्या वर्षी आता वापरतो एकच नंबर त्याचा रिझल्ट आहे. म्हणजे कोणत्या झाडासाठी बघा तुम्ही. नाही सेटिंग सगळीकडे माल खटाखटच. असं म्हणजे या ना पुढं असं कमी जास्तपणा कुठं नाही. हे बघा, प्रत्येक कांडोकांडी माल निघालाय, बरोबर. हो. काय वाटतं तुम्हाला म्हणजे नाही नाही, ही एक नंबर. सगळी सोय जर राहिल्यावर तर ह्याचा रिझल्ट लय जोरात. म्हणजे पूर्ण 100% वापरल्यावर नंतर काय एकच नंबर काम. तुम्ही इथून मागे पुन्हा रासायनिक वरती आणि फक्त SBT वर प्लॉट करत असाल, पण आज बायो NPK तुम्ही जे वापरलं आपलं SBTचं, बर. ते आणि ते मागच्या तफावत काय वाटतं मला प्लॉट? नाही नाही, हे आता नवीन NPK जे आलंय ते एकच नंबर चालतंय. बर, एकच नंबर रिझल्ट. कारण मी ह्याला फक्त लिक्विड आता सोडतोय ती जैविक मधली आपली. पहिल्यापासून जर सुरुवातीपासून जर सगळं डोस व्यवस्थित केलं तर ह्याचा अजून ग्रोथ, सेटिंगचं प्रमाण वाढणार. बरोबर. आता तर आहेच. बरोबर आहे. 80 किलो माल एका झाडावर निघतोय. किती? 80 किलो. 80 किलो. हो, 80 किलो पेक्षा जास्त माल एका झाडावर निघतो. आता ज्यावेळेस पहिला बहार जो पकडला होता तुम्ही, त्यावेळेसचा काय अनुभव होता प्लॉट मध्ये? त्यावेळेस NPK वापरलेलं नव्हतं आपलं. NPK नाही, आपलं सॉइल बुस्टर, फक्त सॉइल बुस्टर वापरलं होतं. बर. त्यावेळेला एवढं सेटिंगचं प्रमाण किंवा इतकी कळी जबरदस्त नव्हती. यावेळेस थोडं चेंजेस डबलच आहे. दिसतंय डबलच आहे. गेल्या वर्षीपेक्षा आता डबल आहे. हे बघा. आणि जो मालाची क्वालिटी एकदम सुपर आहे. सुपर. बरोबर आहे. सगळे झाडं किती आपल्या आज? आता ही 135 झाड आहेत. टोटल 135 झाडं आहे प्लॉट मध्ये. आणि कुठल्या झाड ट्रेस मध्ये नाही? नाही कुठलंच नाही. बरोबर आहे. आता अति पाऊस झाला तुमच्याकडे झाला असेल ना? पाऊस उपळत होती, राहणं पाणी वाहत होतं 15 दिवस ह्याच्यातनं. तरी काही प्लॉटवर काय येत नाही. मला सांगा साहेब, आता शेतकरी काय म्हणता बाबा का रासायनिक खर्च जास्त येतो, कमी येतो ऑर्गॅनिक पेक्षा, तर त्याबद्दल तुमचं मत काय? नाही नाही, चुकीचं आहे हो. 900-950 रुपयाचं एक कॅन जर तुम्ही 4 वेळा सोडताय म्हणजे 2-2.5-3 महिने त्याचा चालतोय. 1000 रुपयात काम होतंय सगळं. मग रासायनिकचा खर्चाचं 1800 रुपयाचं पोतं टाकलं तर ती काम एवढं करत नाही ना.
याचं एवढं. आणि नाही तुम्ही जमिनीत नुकसान पण करत नाही. नाही आपण त्याचं काय एक महिन्याभरात ट्रेसमध्ये जाते झाड. ह्याला झाड ट्रेसमध्ये जायची गरजच नाही ना. म्हणजे आपलं बायो NPK वापरल्यामुळे. ह्या बोराची बोरं जर बाजारात कुणी खाल्ली बर. किंवा आडत्याकडे जर माल टाकला तर पहिलं माझा माल संपल तेव्हा दुसऱ्याचा घेते ती. कारण माझ्या बोराची चवच वेगळी लागते. किंवा आता माझा घेवडा आहे, बर, मी हात काट्यावर सुद्धा 120-150 किलो विकतो. पण जे माणसं फुकट जरी शेजारचा घेवडा द्यायला लागली तरी हा. माझ्यापासूनच घेते ती. कारण त्याची चव बी वेगळी आहे. कारण रासायनिक काय वापरलंच नाही अजून. अहो लोक बागा ती मांडी घालून बसती ती, इथं उठतच नाही ती. माझा रोज 1 तासभर वेळ असा जातोय. लोक बाग बघाई आली का नाही, हा. बागतच मांडी घालून बसती ती, गप्पा मारती ती. मला काम सुचून देणार. म्हणजे हे शेतकरी येतात ना गाठ गेला हा. बागायतदार. तुमचं कसं काय असं? आता तुमच्या आजूबाजूला बुरीच्या बागा असतील ना, आहेत ना. काय परिस्थिती त्यांच्यावाली? नाही एवढं सेटिंग ती नाहीच. संख्या बारकाची सेटिंग आहे ना, हा. इथं लोकांच्याला इथं एकच बोर लागतं ह्याच्यात. बर. आता ह्याच्यात कमीत कमी 3-4 बोर सेट होणार आहेत ह्याच्यात सगळ्यात. मग 4 आणि एक सांगा साहेब मला, ड्रॉपिंग किती प्रमाणात आपल्या आज? नाही ड्रॉपिंग किती 10-20% दिसतच पण नाही ती खाली. गरजच नाही ना. एवढं जर सगळं आलं तर झाडं राहणारच नाही ती. एवढा माल लागल्यावरती लय माल, एवढा माल लागल्यावर टिकायचंच नाही. सगळं तुटणार खाली ते. खाली मोडून जाणार झाड. बरोबर आहे. मला हे सांगा साहेब, आज जे पूर्ण महाराष्ट्रातले शेतकरी हा. जे कन्फ्युज आहे SBT वापरण्याबद्दल, त्याबद्दल तुमचं मत काय? नाही लोकांचं काय, लोक निगेटिव्ह विचार करते ती. प्रत्यक्षात कुणी वापरत नाही, दुसऱ्याचं ऐकणार नुसतं. पण लाईव्ह स्वतः कुठली तरी गोष्ट डेमो म्हणून केली पाहिजे ना. शेतकऱ्यांचं काय म्हणणं साहेब, का तुम्ही आम्हाला डेमो द्या? नाही फ्री डेमो काय नाही, तुम्हाला करायचे स्वतः घ्या ना आणि करा ना. बरोबर आहे की नाही? हा थोडंसं वापरून बघितलं, रिपोर्ट तुम्हाला दिसतोय डोळ्याने. हा त्याचं बघा ना, आपलं स्वतःच्याच वावरात स्वतः डेमो करायचा आणि मग घ्यायचं का नाही ठरवायचं. कारण- अहो, ही लिक्विड खतं जर सोडली की दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी त्याच्यावर जाणवतं. तिसऱ्या दिवशी झाडात फरक पडतो. अरे बापरे. असा आठवडा लागत नाही. तुम्ही लिक्विड खतं जरी NPK सोडली ना, हम्म. तिसऱ्या दिवशी झाडातला फरक कळतो. लय सांगायची गरज पडत नाही. सांगायची फरकच नाही. 24 तर सोडल्यावर असं झाडाने ग्रोथ घेतला. हा. आता जे आपले साहेब महाराष्ट्रातले शेतकरी, महाराष्ट्रामधले, भारतामधले, जे तुमचा व्हिडिओ बघतील, बरोबर आहे की नाही, हा. त्यानंतर तुम्हाला कॉन्टॅक्ट करूशी वाटला, किंवा तुमचा प्लॉट बघूशी वाटला, किंवा तुमचे जे बोर पिकवलं तुम्ही ते त्यांना जर घेऊशी वाटलं, तुमचा एकदा कॉन्टॅक्ट नंबर सांगा. 99 22 95 65 67. ओके, धन्यवाद सर. धन्यवाद.